नमस्कार, मी सोनाली. घर संजीवनीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तुमचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जावो अशी साईंचरणी प्रार्थना करते. तर आज रविवार आहे आणि रविवारी इथे आता माझी ही देवपूजा झाली सकाळची आणि भरपूर दिवस झाले, 4 ते 5 दिवस झाले असतील हे बर्ड फीडर गॅलरीत लावून तर त्याच्यावर बर्ड्स येतच नव्हते, म्हणजे चिमण्या वगैरे. मला वाटतं त्याला घाबरत होते. तर आज सकाळीच आलेल्या दिसल्या तर ते, आणि मी वाट बघत होती त्यांची, तर थोडंसं शूट घेतलं मी. दाणे खात आहेत आणि आताही घाबरतच होते त्या. नंतर जाऊन त्यांच्या सगळ्या मैत्रिणींना मला वाटतं घेऊन येतील त्या, कारण आधी खूप जास्त प्रमाणात यायच्या. गॅलरी अशी भरलेली असायची सकाळी त्यांच्या चिवचिवाटने. पण आता जरा घाबरत आहेत, पण त्यांना एकदाची आता माहिती झाली तर येतील ते आता हळूहळू. तर रविवार असल्यामुळे हे अशी एक्स्ट्राची कामं असतात आणि आज ऊनही पडलं होतं. तर एक संडेला असे मी काही कामं असे आधीच नियोजन करून ठेवते की ह्या संडेला हे करायचं आहे. तर आज मला ब्लँकेट धुवायचे होते, कारण ऊनही पडलं होतं आज. आणि संध्याकाळी आम्ही निघालो होतो श्रीरामांच्या आरतीसाठी तपोवनला, आणि आधीला आम्ही मॉलचं नाव सांगितलं होतं. त्याला तपोवनचं गेट दिसलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आपण इकडे तपोवनला जातो आहे म्हणून. तर तपोवन आम्हाला घरापासून जवळच पडतं आणि तिथे रोज संध्याकाळी 6ला प्रभू श्रीरामचंद्रांची आरती होते. आणि कपिला गोदावरी संगम असल्यामुळे गोदा आरती पण तिथेही होते आणि पंचवटीलाही होते. तर तिथे गेलो आम्ही संध्याकाळी, आणि रविवार असल्यामुळे खूप जास्त गर्दी होती तिकडे. पण मग नशीब चांगलं की त्या आम्हाला आरतीचाही तिथे लाभ मिळाला, आरती करायला भेटली आम्हाला. तर एवढ्या लांबपासून तिथे अशी सगळी गाड्या लागलेल्या होत्या आणि 2 व्हीलर तर भरपूरच होते अजून पुढे, तुम्ही बघू शकता. तर श्रीरामांनी, माता सीता आणि लक्ष्मणांनी त्यांच्या वनवासाच्या काळात बराच काळ इथे गोदावरीच्या तीरावर घालवला आहे, हे तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. तर याच ठिकाणी लक्ष्मणाने शूर्पणखेचं नाक कापलं होतं, त्यामुळे ह्या शहराला नाशिक नाव पडलं आहे. आणि तपोवन म्हणजे तप करण्यासाठीची जागा, तर नावातच त्याचा अर्थ आहे. तर लक्ष्मणाने ते तप केलं होतं, तर त्याच मंदिराकडे आता मी निघालो होतो दर्शनासाठी. तर रस्त्यात हे म्हणजे सुरुवातीलाच गणपतीचं मंदिर आहे बाप्पांचं, आधी तिथे दर्शन घेतलं आणि आता तिकडे जातो आहे लक्ष्मणाच्या मंदिराकडे. तर हे श्री लक्ष्मणजी शेषनाग अवतार असं हे इथे मंदिर आहे. आतमध्ये काळ्या पाषाणातील ही लक्ष्मणांची शेषनाग रूपातील मूर्ती तिथे आहे. आणि इथले जे प्रॉपर लोक आहे ते म्हणतात की, म्हणजे सांगतात की सुरुवातीला तपोवन हा भाग म्हणजे दिवसासुद्धा तिथे जायला भीती वाटत होती. असा अंधारसारखं असायचं आणि खूप दाट असं तिथे जंगल होतं. पण गेल्या काही वर्षांमध्ये भरपूर इथे बांधकाम झालेलं आहे आणि रामसृष्टी उद्यान आल्यामुळे जास्तच तिथे आता म्हणजे पर्यटक जायला लागले आहेत. आणि मागच्याच वर्षी आता प्रभू श्रीरामांची तिथे महाराष्ट्रात सगळ्यात उंच अशी मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. तर त्यामुळे आता भाविकांची गर्दी आणि जाणं येणे फार बऱ्या प्रमाणात वाढलेलं आहे. तर इथे आम्ही दर्शन घेत होतो तेव्हा अशी खाली गणपतीची आरती सुरू झाली होती. तर आरतीला गेलो आम्ही, आणि प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली अशी ही जागा आहे नाशिक शहर म्हणजे. आणि स्पेशली इथली काही ठिकाणं जसं की पंचवटी चा पूर्ण परिसर, सीता गुफा आणि तपोवन झालं किंवा मग त्र्यंबकेश्वर, ह्या सगळ्याच ठिकाणी त्यांनी वनवासाच्या काळात बऱ्याच वेळ वास्तव्य केलं आहे. तर भिंतींवर पण हे असं छान कोरीव काम नाही, पण असे देखावे त्यांनी केलेले ते खूप छान. तर हे त्यांच्या वनवासाच्या काळातले काही चित्र त्यांनी बनवली आहेत. तिथेच आहे लक्ष्मणाच्या मंदिराजवळ खाली उतरल्यावर. हे इथे शबरी माताची बोरं खात आहेत प्रभू श्रीराम. आणि आता कुंभमेळ्याची तयारी सुरू असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी रस्त्यांच्या कडेला किंवा मग ब्रिज असतात आपले फ्लायओव्हर, त्यांच्या खाली असे रामायणाचे भरपूर असे देखावे बनवले जात आहेत. तर खूप भारी वाटतं आता रस्त्यांनी जाता येताना. हे सगळे असे देखावे बघितल्यानंतर ते जे आपण टी व्हीवर रामानंद सागर यांचं रामायण बघायचो, त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी अशा डोळ्यासमोर येऊन उभ्या राहत होत्या, म्हणजे आठवत होत्या
हे आधीने तर बघितलं नव्हतं, तर त्याला मी ते सांगते. तसं त्याने कोविडमध्ये जेव्हा ते रिपीट दाखवत होते ते बघितलं होतं त्याने. पण मग हे हरणाची स्टोरी वगैरे हे तो तिथे मला परत परत विचारत होता. तर बाहेरून असं काहीसं दिसतं ते मंदिर लक्ष्मणाचं. आणि तिथून बाहेर निघताना हे राम दरबाराचं छान असं देखावा बनवलेला आहे. अगदी मनाचं प्रसन्न झालं बघून आणि खूप छान वाटत होतं. आणि हीच ती मूर्ती आहे प्रभू श्रीरामांची, जी गेल्या वर्षी जिची स्थापना झाली. तर आता आरतीची वेळ झाली होती, तर तिथून दर्शन झाल्यावर आम्ही इथे मग आरतीसाठी आलो होतो. आणि ह्या श्रीरामांच्या मूर्तीच्या पाठीमागेच भरपूर असं रामसृष्टी उद्यान त्यांनी बनवलं आहे. तिथेही रामायणातले भरपूर असे देखावे आहेत. तर किती एरिया किती ते मला सांगता नाही येणार, पण भरपूर मोठं ते तिकडचं गार्डन आहे त्याच्या मागचं ते उद्यान. आणि तिथे आतमध्ये खूप फिरण्यासारखं होतं, पण अंधार पडलं असतं आणि आरतीची वेळ आता इथे झाली होती. तर तिथे ते गुरुजी होते आरती करणारे. तर त्यांनी आधी अनाऊन्स केलं की जोडीने जे कोणी असतील त्यांनी समोर आरतीसाठी यावं म्हणून. तर समोरही त्यांनी 4 ते 5 असे आरतीचे ताट करून ठेवले होते. तर आम्ही लागलीच तिथे थांबलो आणि मग आरती केली. रामचंद्र जी के काज सवारे लाए सजीव लखन जियाए रघुवीर हर सिर लाए रघुपति जी बहुत बड़ाई तुम प्रिय भरतई संभाई सास मदन तुमरो यस गावे अब गए श्रीपद कंठ लगावे सरकारिक ब्रह्मादि मुनीसा नारद सारद सहित अनीसा जब कुबेर दिगपाल जाने तब गोविंद गए सगय गावे सर्वं श्री पुंडरीकाक्ष पुरादो हिराचम्य ओम केशवाय नमः स्वाहा ओम नारायण. आणि श्रीरामांच्या आरतीच्या आधी आणि गोदावरी मातेच्या आरतीच्या आधी तिथे हनुमान चालीसा आधी त्यांनी म्हटली. तर खूप लहान मुलगा होता, म्हणजे आधीपेक्षाही लहान असेल. आधीची तर पाठ आहेच, पण इतका लहान होता तो मुलगा, त्याला धड शब्दही बोलायला म्हणजे येत नव्हते. बोबडं बोलत होता, पण पूर्ण हनुमान चालीसा त्याने तोंडी म्हटली. तर मी आधीला म्हणत होते खून करून त्याच्याकडे कॅमेरा कर, पण ते आधीच्या लक्षात तेव्हा नाही आलं. पण असं खूप छान होता, खूप गोड होता तो मुलगा. आणि ते आता आरती झाली. आधी ओम जय जगदीश हरे ही आरती झाली आणि मग त्यानंतर गोदावरी मातेची आरती झाली. आणि मग आरती झाल्यावर आम्ही खाली गेलो संगमावर, म्हणजे नदीवर. इथे आधी एक लाकडी पूल देखील होता, जो की ह्या दोघं बाजूंना म्हणजे दोघं टोकांना जोडत होतं. तिकडच्या बाजूला जाता येत होतं त्या लाकडी पुलावरनं, पण मला वाटतं तो आता काढून टाकण्यात आला आहे. आणि इथे कोणीतरी अशी महादेवाची पिंड ही नदीत ठेवली होती. तर ऑटोमॅटिक आपोआप पाणी जसं जसं वर येत होतं तसं त्याला अभिषेक होत होता. तर मी इथेही दर्शन घेतलं. आणि एक सर्वधर्म मंदिरही तिथे आहे. त्या मंदिरातही सर्व देवी देवतांच्या मूर्त्या आणि रामायणातील देखावेसुद्धा तिथे आहेत. तर तिथे आम्हाला रात्री आता उशीर झाला होता आणि घरी जाऊन स्वयंपाकही करायचा होता, म्हणून आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.